Hello everyone. So, आपण टिल नाव फर्स्ट लेक्चर नंबर 1 पाथ 232 लेक्चर नंबर 1 आपण कंप्लीट केलेला आहे आणि लेक्चर 2 आज आपलं कंप्लीट होईल. सो आपण कंटिन्यू करत होतो पाथ 232 कोर्स हॅव्हिंग कोर्स टायटल प्रिन्सिपल्स ऑफ इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा अकॉर्डिंग टू सिलेबस आपण फर्स्ट लेक्चर कव्हर केलेलं आहे व्हॉट इज मीन बाय IPM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, इंट्रोडक्शन, हिस्ट्री, इम्पॉर्टन्स अँड कन्सेप्ट. अँड सेकंड टॉपिक आपण बघत होतो प्रिन्सिपल्स अँड टूल्स ऑफ IPM. सो वी हॅव ऑलरेडी सीन देअर आर 5 प्रिन्सिपल्स ऑफ IPM. प्रिन्सिपल आणि टूल म्हणजे कुठली तत्व आणि टूल आपण वापरतो IPM मध्ये. ठीक आहे. तर ते आपण इथं पाहत होतो. सो बघा आतापर्यंत आपण लेक्चर 2 प्रिन्सिपल्स अँड टूल्स ऑफ IPM मध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. सो देर आर 5 प्रिन्सिपल्स ऑफ IPM. अवॉइडन्स, एक्सक्लुजन ऑफ इनॉक्युलम, इरॅडिकेशन, प्रोटेक्शन, डिसीज रेजिस्टन्स. याच्यामध्ये फर्स्ट अवॉइडन्स ऑफ पॅथोजन, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या मेथड पाहिल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सक्लुजन ऑफ पॅथोजन, पॅथोजन कसा एक्सक्लूड करू शकतो आपण म्हणजे इन्फेक्शनच होऊ द्यायचं नाही. त्याच्यानंतर आपण थर्ड जो आहे प्रिन्सिपल फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट म्हणजे काय आपण बघितलं. आणि थर्ड जो प्रिन्सिपल आहे इरॅडिकेशन म्हणजे उपटून टाकणे, डिस्ट्रॉय करून टाकणे, ते आपण स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये आपण रोगिंग म्हणजे काय आपण बघितलं. आणि नेक्स्ट आपण सेकंड जो आहे तो इरॅडिकेशन ऑफ अल्टरनेट अँड कोलॅटरल होस्ट हे आपण बघितलं होतं. सो आपल्याला आज थर्ड बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय क्रॉप रोटेशन. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय क्रॉप रोटेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन इज द इयरली सिक्वेन्स ऑफ क्रॉप्स ऑन अ गिवन फिल्ड. इयरली सिक्वेन्स ऑफ क्रॉप्स अँड स्पेशल अरेंजमेंट ऑफ क्रॉप्स. ठीक आहे. म्हणजे वर्षाला आपण ज्या सिक्वेन्सनी क्रॉप लावतो त्याला आपण क्रॉप रोटेशन म्हणतो. ठीक आहे. सो बघा इरॅडिकेशन मधला तिसरा टूल आहे आपला क्रॉप रोटेशन. इरॅडिकेशन या प्रिन्सिपलचा तिसरा टूल आहे क्रॉप रोटेशन. कंटिन्युअस कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप इन द सेम फील्ड. बघा कंटिन्युअस कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप इन द सेम फील्ड हेल्प्स इन परपेट्युएशन ऑफ द पॅथोजन इन द सॉइल. काय होतं कंटिन्युअस कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप इन द सेम फील्ड म्हणजे कंटिन्युअसली एकच क्रॉप एकाच फील्डमध्ये तोच लावणं. त्याच्यामुळे काय होतं इट हेल्प्स इन परपेट्युएशन ऑफ द पॅथोजन इन दी सॉइल. सॉइलमध्ये पॅथोजनचे इन्फेक्शन, पॅथोजनचे इनॉक्युलेशन व्हायला चालू होतं. नेक्स्ट बघा सॉइल्स विच आर सॅच्युरेटेड बाय पॅथोजन. सॉइल ज्यांच्यामध्ये पॅथोजन आहेत किंवा पॅथोजन सर्व्हाइव्ह करतात अशा सॉइलला आर रेफर्ड एज सिक सॉइल्स. म्हणजे ज्या सॉइलमध्ये पॅथोजन सर्व्हाइव्ह करतो द सॉइल्स विच आर सॅच्युरेटेड बाय पॅथोजन आर कॉल्ड एज सिक सॉइल. सिक म्हणजे आपण आजारी म्हणतो. ठीक आहे. सिक सॉइल्स मीन्स आजारी सॉइल्स. टू रिड्यूस द इन्सिडन्स अँड सिव्हिरिटी ऑफ मेनी सॉइल बोर्न डिसीजेस. बघा टू रिड्यूस द इन्सिडन्स म्हणजे अटॅक अँड सिव्हिरिटी ऑफ मेनी सॉइल बोर्न डिसीजेस म्हणजे सॉइलमुळं तयार होणारे जे डिसीजेस आहेत त्या डिसीजेसचा इन्सिडन्स आणि त्यांची सिव्हिरिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं असेल तर क्रॉप रोटेशन इज अडॉप्टेड. म्हणजे एकच क्रॉप सारखा लावायचा नाही. काय करायचं तर क्रॉपचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स चेंज करायचा नेहमी. ठीक आहे. म्हणजे क्रॉप रोटेशन करायची. सो क्रॉप रोटेशन इज ऍप्लिकेबल टू ओनली रूट इनहॅबिटंट्स. क्रॉप रोटेशन जे आहे ते फक्त कुठं लागू होते रूट इनहॅबिटंट साठी लागू होते ती. ठीक आहे. सो एक्झाम्पल बघा पनामा विल्ट ऑफ बनाना, लॉंग क्रॉप रोटेशन अँड व्हीट सॉइल बोर्न मोझॅक 6 years रोटेशन अँड क्लब रूट ऑफ कॅबेज 6 to 10 years ऑफ क्रॉप रोटेशन एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. सो क्रॉप रोटेशन केल्यावर काय होईल क्रॉप बदलेल, क्रॉपनुसार त्या क्रॉपचे रूट टाईप चेंज होईल आणि त्यानुसार जो पॅथोजन आहे तो पॅथोजनचं इनॉक्युलम जे आहे ते रिड्यूस करू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट बघा थर्ड प्रिन्सिपल इरॅडिकेशन मधला फोर्थ टूल आहे क्रॉप सॅनिटेशन. ठीक आहे. कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ प्लांट डेब्रिज फ्रॉम सॉइल. सॉइल मधून काय करायचं जे प्लांट डेब्रिज आहेत ते कलेक्ट करायचे आणि डिस्ट्रक्ट करायचे. हेल्प्स इन मॅनेजमेंट ऑफ सॉइल बोर्न फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट्स ॲज मोस्ट ऑफ दीज सर्वाइव्ह इन प्लांट डेब्रिज. सॅप्रोफाइट मीन्स डेड ह्याच्यावरती जे म्हणजे डेड के मॅटरवरती जे सर्व्हाइव्ह करतात असे. सो बघा व्हॉट इज क्रॉप सॅनिटेशन. कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ प्लांट डेब्रिज फ्रॉम सॉइल. सॉइल मधून जे प्लांट डेब्रिज आहेत ते कलेक्ट करायचे आणि डिस्ट्रक्ट करायचे आणि त्याच्यामुळे काय होईल की सॉइल बोर्न फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट जे त्या प्लांट डेब्रिजमध्ये सर्व्हाइव्ह करत होते ते पूर्ण डिस्ट्रॉय होतील. ते आपण मॅनेज करू शकतो आणि मग ते पुढचा जो डिसीज आहे तो डिसीज काय करणार नाही तर स्प्रेड करणार नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ प्लांट डेब्रिज इज इम्पॉर्टंट मेथड टू रिड्यूस प्रायमरी इनॉक्युलम.
म्हणजे जे प्राथमिक इनॉक्युलम किंवा प्राथमिक जे इन्फेक्शन, सुरुवातीचे जे इन्फेक्शन होत आहे डिसीज किंवा पॅथोजनचं, ते जर अवॉइड करायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करू शकतो, प्लांट डेब्रिज कलेक्ट गोळा करायची आणि ती डिस्ट्रॉय करून टाकायची. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, थर्ड प्रिन्सिपल मधला फिफ्थ टूल आहे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मदत करू शकतात. सो बघा, द डिफिशियन्सी ऑर एक्सेस ऑफ न्यूट्रिएंट, एखाद्या न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी म्हणजे कमतरता किंवा एक्सेस म्हणजे जास्त होणं किंवा टॉक्झिसिटी मे प्रीडिस्पोज अ प्लांट टू सम डिसीजेस. प्रीडिस्पोज म्हणजे अगोदरच तो डिस्पोज करू शकतो डिसीजेसला. म्हणजे एखादा न्यूट्रिएंट कमी असणं किंवा जास्त असणं हा सुद्धा प्लांटसाठी हानिकारक असतो, हा सुद्धा प्लांटला डिसीजेसला डिस्पोज करू शकतो. सो एक्सेसिव्ह नायट्रोजन ऍप्लिकेशन ऍग्रिवेट्स डिसीजेस लाईक स्टेम रॉट, बॅक्टेरियल लीफ ब्लाइट अँड ब्लास्ट ऑफ राईस. बघा काय म्हणले, नायट्रोजन हा न्यूट्रिएंट आहे, प्रायमरी न्यूट्रिएंट आहे. सो एक्सेसिव्ह नायट्रोजन ऍप्लिकेशन, जास्त नायट्रोजन जर आपण अप्लाय केलं तर स्टेम रॉट, बॅक्टेरियल लीफ ब्लाइट आणि ब्लास्ट ऑफ राईस सारखे डिसीजेस होऊ शकतात. देन नायट्रेट फॉर्म ऑफ नायट्रोजन इन्क्रीजेस मेनी डिसीजेस. नायट्रेट बघा, नायट्रेट मीन्स NO3, नायट्राईट म्हणलं की NO2. लक्षात ठेवा, NO2 मीन्स नायट्राईट, NO3 मीन्स नायट्रेट. तर हा जो फॉर्म आहे नायट्रोजनचा, दिस फॉर्म इन्क्रीजेस मेनी डिसीजेस, खूप डिसीजेस हा काय करतो, इन्क्रीज करतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, whereas phosphorus and potash application increases the resistance of the host. जिथं जास्त नायट्रोजन अप्लाय केल्यामुळे डिसीजेस होतात, त्याच ठिकाणी फॉस्फरस आणि पोटॅश ऍप्लिकेशन करून तो जो होस्ट आहे तो होस्ट डिसीज रेजिस्टन्स क्रिएट करू शकतो. ठीक आहे. ऍडिशन ऑफ फार्म यार्ड मॅन्युअर और ऑर्गॅनिक मॅन्युअर सच एज ग्रीन मॅन्युअर 60 to 100 टन पर हेक्टर. ऍडिशन ऑफ फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे FYM किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर जसं की ग्रीन मॅन्युअर, हे जर आपण 60 ते 100 टन पर हेक्टर जर आपण अप्लाय केले, इट हेल्प्स टू मॅनेज द डिसीजेस लाईक कॉटन विल्ट, गॅनोडर्मा रूट रॉट ऑफ सिट्रस अँड कोकोनट. ठीक आहे. जर आपण FYM किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर जसं की ग्रीन मॅन्युअर 60 ते 100 टन पर हेक्टर जर आपण अप्लाय केले तर कॉटन विल्ट, गॅनोडर्मा रूट रॉट ऑफ सिट्रस अँड कोकोनट असे डिसीजेस आपण कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे मिक्स्ड क्रॉपिंग. ठीक आहे. इरॅडिकेशन या तिसऱ्या प्रिन्सिपल मधला सहावं टूल आहे मिक्स्ड क्रॉपिंग. मिक्स्ड क्रॉपिंग मीन्स व्हॉट? द डेफिनेशन ऑफ मिक्स्ड क्रॉपिंग इज growing of 2 or more crops simultaneously on the same field in a year without a row arrangement or fixed ratio. ठीक आहे. म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रॉप एकाच जमिनीवरती एकाच इयर मध्ये ग्रो करणं विदाउट डेफिनेट रो अरेंजमेंट और फिक्स्ड रेशो. फिक्स्ड रेशो किंवा रो अरेंजमेंट न वापरता, म्हणजे कसंही लावायची क्रॉप, म्हणजे मिक्स्ड क्रॉपिंग करायची. ठीक आहे. सो बघा काय आहे मिक्स्ड क्रॉपिंग मध्ये, root rot of cotton caused by Phaematotrychum omnivorum. Root rot of cotton is caused by Phaematotrychum omnivorum is reduced when cotton is grown along with sorghum. ज्यावेळेस आपण कॉटन हा सॉर्गम सोबत मिक्स्ड क्रॉपिंग करू, ज्यावेळेस आपण कॉटन हा सॉर्गम सोबत मिक्स्ड क्रॉपिंग करू त्यावेळेस आपण कॉटनचा जो हा डिसीज आहे रूट रॉट, हा रूट रॉट आपण रिड्यूस करू शकतो. ठीक आहे. इंटरक्रॉपिंग सॉर्गम इन क्लस्टर बीन. आता व्हॉट इज इंटरक्रॉपिंग? इंटरक्रॉपिंग मीन्स growing of 2 or more crops on the same field with definite row arrangement or fixed ratio. म्हणजे मिक्स्ड क्रॉपिंग मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रॉप एका फील्डवरती एका इयर मध्ये जेव्हा लावले जातात त्यांच्यामध्ये डेफिनेट रो अरेंजमेंट किंवा फिक्स्ड रेशो नसतो. आणि त्या उलट इंटरक्रॉपिंग मध्ये डेफिनेट रो अरेंजमेंट किंवा फिक्स्ड रेशो असतो. ठीक आहे, असतो, लक्षात ठेवा. मिक्स्ड क्रॉपिंग मध्ये डेफिनेट रो अरेंजमेंट किंवा फिक्स्ड रेशो नसतो आणि इंटरक्रॉपिंग मध्ये तो असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो बघा, इंटरक्रॉपिंग सॉर्गम इन क्लस्टर बीन रिड्युसेस इन्सिडन्स ऑफ रूट रॉट अँड विल्ट कॉज्ड बाय रायझोक्टोनिया सोलानी. सो सॉर्गम आणि क्लस्टर बीन ह्या दोघांची जर आपण इंटरक्रॉपिंग केली तर जो रूट रॉट आणि विल्ट जो आहे हा यांचा इन्सिडन्स, त्यांचे जे इन्फेक्शन आहे ते आपण रिड्यूस करू शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, नेक्स्ट इट इज दी 7th टूल ऑफ थर्ड प्रिन्सिपल इरॅडिकेशन. इरॅडिकेशन या तिसऱ्या प्रिन्सिपलचा 7वा टूल आहे समर प्लफिंग. समर प्लफिंग मीन्स उन्हाळ्यामध्ये नांगरणी. ठीक आहे. समर मीन्स उन्हाळा आणि प्लफिंग मीन्स नांगरणी.
सो बघा, प्लफिंग द सॉइल ड्युरिंग समर मंथ्स म्हणजे उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये सॉइलची प्लफिंग करणं, एक्सपोज सॉइल टू हॉट वेदर विच विल इरॅडिकेट हीट सेन्सिटिव्ह सॉइल बॉर्न पॅथोजन. बघा काय म्हणलेलं आहे, प्लफिंग द सॉइल ड्युरिंग समर मंथ. उन्हाळ्यामध्ये जर आपण सॉइलची जे प्लफिंग केली तर काय होतं, ती जे खाली जी सॉइल आहे आणि त्या सॉइलमध्ये जे पॅथोजन सर्व्हाइव्ह करतायत किंवा ज्या पॅथोजनचे किंवा ज्या पेस्टचे एग्ज सर्व्हाइव्ह करतायत ते काय होतील, उन्हाळ्यामध्ये जे हॉट टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला एक्सपोज होतील. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं हीट सेन्सिटिव्ह सॉइल बोन जे पॅथोजन आहेत म्हणजे ज्यांना हीट उष्णता सहन होत नाही असे पॅथोजन उन्हामध्ये वर आल्यामुळे काय होतील, ते पॅथोजन किल होतील तिथं. ठीक आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, डिसीज आपला जो आहे तो कंट्रोल करू शकतो. नेक्स्ट बघा, 8th टूल ऑफ थर्ड प्रिन्सिपल इरॅडिकेशन. तिसरा प्रिन्सिपल जो आहे इरॅडिकेशन त्याचा 8वा टूल आहे सॉइल अमेंडमेंट. सॉइल अमेंडमेंट मीन्स सॉइलमध्ये जे आपण ऍड करतो. ठीक आहे. बघा, ऍप्लिकेशन ऑफ ऑर्गॅनिक अमेंडमेंट्स. ऑर्गॅनिक अमेंडमेंट्स अप्लाय करणं, लाईक सॉडस्ट, स्ट्रॉ और ऑइल केक. सॉडस्ट, स्ट्रॉ किंवा ऑइल केक ऍड केल्यामुळं will effectively manage the diseases caused by Pythium, Phytophthora, Verticillium, Macrophomina, Phaematotrychum and Aphanomyces. तर बघा, जर आपण सॉइल मध्ये ऑर्गॅनिक अमेंडमेंट लाईक सॉडस्ट, स्ट्रॉ किंवा ऑइल केक जर आपण ऍड केले तर हे खाली दिलेले जे जेनेरा आहेत, पायथियम, फायटोप्टेरा, व्हर्टिसिलियम, मॅक्रोफॉमिना, फायमाटोट्रायकम अँड ॲफॅनोमायसिस, ह्यांच्यामुळे जे डिसीजेस कॉज होतात ते सगळे डिसीज आपण मॅनेज करू शकतो हे सॉइल अमेंडमेंट ऍड करून. अँड बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्रीजेस इन दी सॉइल. हे सॉइल अमेंडमेंट ऍड केल्यामुळे जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत म्हणजे जे उपयोगी असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत आपल्यासाठी ते वाढतात सॉइल मधले. अँड हेल्प्स इन सप्रेशन ऑफ पॅथोजेनिक मायक्रोब्स. आणि पॅथोजेनिक मायक्रोब सप्रेस करण्यामध्ये ते आपली मदत करतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे याचं एक्झाम्पल बघा, ऍप्लिकेशन ऑफ लाईम. ठीक आहे. सॉरी, ऍप्लिकेशन ऑफ लाईम. जर आपण ठीक आहे. सो बघा, ह्या सॉइल अमेंडमेंटचं एक्झाम्पल बघा. जर आपण लाईम जर आपण ऍड केला, ऍप्लिकेशन ऑफ लाईम 2500 kg पर हेक्टर. एका हेक्टरला 2500 किलो जर आपण लाईम जर ऍड केला, इट रिड्युसेस द क्लब रूट ऑफ कॅबेज बाय इन्क्रीजिंग सॉइल पीएच टू 8.5. लाईम ऍड केल्यामुळे काय होईल, त्या सॉइलचा जो पीएच आहे तो पीएच 8.5 एवढा वाढेल आणि जो क्लब रूट आहे कॅबेजचा तो क्लब रूट रिड्यूस होईल. ठीक आहे. सो हे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट टूल आहे चेंजिंग टाइम ऑफ सोईंग. जो पेरणीचा जो टाइम आहे, सोईंगचा जो टाइम आहे तो टाइम चेंज करून सुद्धा आपण काय करू शकतो, डिसीज पासून एस्केप, डिसीज पासून आपण म्हणजे काय म्हणतो आपला जो क्रॉप आहे तो एस्केप होऊ शकतो. सो बघा, pathogens are able to infect susceptible plants under certain environmental conditions. Pathogens are able to infect susceptible plants. Susceptible means काय, लगेच त्या पॅथोजनचा अटॅक ज्यांच्यावर होणारा किंवा त्या पॅथोजनचा अटॅक सहन न होणारे. ठीक आहे. म्हणजे काय, ससेप्टिबल मीन्स बळी पडणारे प्लांट, लगेच बळी पडणारे प्लांट. सो बघा, पॅथोजन्स आर एबल टू इन्फेक्ट ससेप्टिबल प्लांट्स. पॅथोजन हे ससेप्टिबल प्लांटला इन्फेक्ट करू शकतात. कधी, अंडर सर्टेन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. जर त्यांना ज्या कंडिशन सुटेबल आहेत, त्यांना ज्या फेवरेबल कंडिशन आहेत, त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन जर त्या ठिकाणी तयार झाल्या असतील तर त्या ससेप्टिबल प्लांटवरती पॅथोजन लगेच अटॅक करू शकतो. सो अशा वेळेस अल्टरनेशन इन डेट ऑफ सोईंग कॅन हेल्प अवॉइडन्स ऑफ फेवरेबल कंडिशन्स फॉर द पॅथोजन. तर पॅथोजनला जे फेवरेबल कंडिशन आहेत त्या फेवरेबल कंडिशन जर अवॉइड करायच्या असतील तर आपण काय करायला पाहिजे, जो सोईंगची जी डेट आहे किंवा सोईंगचा जो टाइम आहे तो सोईंगचा टाइम आपण चेंज करायला पाहिजे. सोईंगचा टाइम जर आपण चेंज केला तर काय होईल, त्या पॅथोजनला फेवरेबल कंडिशन्स भेटणार नाहीत आणि त्याच्यामुळे तो डिसीज कॉज करू शकणार नाही. एक्झाम्पल बघा, राईस ब्लास्ट कॅन बी मॅनेज्ड बाय चेंजिंग प्लांटिंग सीझन फ्रॉम जून टू सप्टेंबर और ऑक्टोबर. राईस ब्लास्ट जो आहे तो आपण कसा मॅनेज करू शकतो, तो जो प्लांटिंग सीझन आहे तो प्लांटिंग सीझन जून टू सप्टेंबर और ऑक्टोबर असा चेंज करून आपण त्या राईस ब्लास्ट पासून मुक्तता पाहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट टूल आहे सीड रेट अँड प्लांट डेन्सिटी. सीड रेट अँड प्लांट डेन्सिटी. सो सीडचा रेट आणि प्लांट डेन्सिटी कशी अफेक्ट करते बघा. क्लोज स्पेसिंग रायझेस ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी. म्हणजे असं जवळजवळ
गर्दी करून झाडं लावली की क्रॉप लावल्यामुळे काय होतं, ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी, आर्द्रता जी आहे ती वाढते. आणि ह्युमिडिटी, जेवढी ह्युमिड कंडिशन तेवढी पॅथोजनला सर्व्हाइव्ह करण्यासाठी चांगली कंडिशन असते ती. म्हणजे ह्युमिडिटी खूप आवडते मोस्टली इन्सेक्ट पेस्ट डिसीजेसना. सो बघा, जेवढी ह्युमिड कंडिशन जास्त तेवढा डिसीज आणि डिसीजचा म्हणजे पॅथोजनचा अटॅक जास्त. सो क्लोज स्पेसिंग जर आपण लावली, म्हणजे असं गर्दी करून जर आपण क्रॉप लावले तर काय होणार, ह्युमिडिटी वाढणार. सो ती कंडिशन फेवरेबल आहे प्लांट पॅथोजनसाठी. अँड फेवर्स स्पोरुलेशन बाय मेनी पॅथोजेनिक फंगाय. ह्युमिडिटी वाढली की काय होतं, जे पॅथोजन आहेत ते पॅथोजन काय करतात, डिसीज कॉझिंग स्पोर्स तयार करतात, स्पोरुलेशन होतं तिथं. A spacing of 8 by 8 instead of 7 by 7 reduces Sigatoka disease of banana due to better ventilation. जर आपण 8 बाय 8 ची स्पेसिंग वापरली 7 बाय 7 च्या ऐवजी, 7 बाय 7 च्या ऐवजी जर आपण 8 बाय 8 ची स्पेसिंग जर वापरली तर बनानाचा जो सिगाटोका डिसीज आहे तो डिसीज काय होऊ शकतो, रिड्यूस होऊ शकतो. का तर स्पेसिंग वाढल्यामुळे तिथं व्हेंटिलेशन चांगलं झालेलं आहे आणि ह्युमिडिटी सुद्धा तिथं रिड्यूस झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हाय डेन्सिटी प्लांटिंग इन चिलीज. चिली मिरचीमध्ये जर एकदम घनदाट अशी आपण प्लांटिंग केली तर काय होणार, लीड्स टू हाय इन्सिडन्स ऑफ डॅम्पिंग ऑफ इन नर्सरी. डॅम्पिंग ऑफ जो डिसीज आहे तो डॅम्पिंग ऑफ जास्त तिथे स्प्रेड होऊ शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट टूल काय आहे बघा, इरिगेशन अँड ड्रेनेज. इरिगेशन आणि ड्रेनेज, द अमाऊंट, ठीक आहे, अमाऊंट, फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, अँड मेथड ऑफ इरिगेशन मे अफेक्ट द डिसेमिनेशन ऑफ सर्टेन प्लांट पॅथोजन्स. अमाऊंट, फ्रिक्वेन्सी, इरिगेशनची मेथड ही काय करू शकते, आपला प्लांट पॅथोजनच्या डिसेमिनेशन वरती अफेक्ट करू शकते. म्हणजे इरिगेशनची अमाऊंट, मेथड किंवा ती जर सुटेबल असेल डिसीज स्प्रेड करण्यासाठी तर काय होणार, डिसीज हा डिसेमिनेट होणार, स्प्रेड होणार. आणि ते जर मेथड आपण म्हणजे डिसीज स्प्रेड न करणारी मेथड जर आपण वापरली इरिगेशनची तर तो डिसीज स्प्रेड होऊ शकणार नाही, प्रोव्हाइडेड आपल्याला माहित पाहिजे की कुठली इरिगेशनची मेथड डिसीज स्प्रेड करते. ठीक आहे. सो बघा, मेनी पॅथोजन्स इन्क्लुडिंग सिडोमनाज सोलॅनिसिरम, एक्स कॉम्पेस्ट्रिस पीव्ही ओरायझे अँड कोलेटोट्रायकम फॅल्कटम आर रेडिली डिसेमिनेटेड थ्रू इरिगेशन वॉटर. हे जे पॅथोजन आहेत, सिडोमनाज असेल, एक्स कॉम्पेस्ट्रिस असेल, त्याच्यानंतर कोलेटोट्रायकम असेल, हे इरिगेशन वॉटरमुळे स्प्रेड होतात. इरिगेशन वॉटरमुळे म्हणजे पाण्यामधून ते काय होतात, दुसऱ्या प्लॉटमध्ये असं ते स्प्रेड होतात आणि त्याच्यामुळे ते डिसीज कॉज करतात. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, हाय सॉइल मॉइश्चर फेवर्स रूट नॉट. हाय सॉइल मॉइश्चर म्हणजे माती जेवढी जास्त ओली राहील तेवढा रूट नॉट निमॅटोड जो आहे आणि जे दुसरे निमॅटोड आहेत ते निमॅटोड काय करतात, आपल्या प्लांटवरती अटॅक करतात. सो निमॅटोड काय असतात बघा, निमॅटोड काय करतात, जे आपले सॉइलचे जे रूट असतात त्या रूटचे असा जो गुंतडा होतो म्हणजे एक जाळं तयार होतं, म्हणजे रूट असे सुट्टे सुट्टे राहत नाहीत, एकदम असे काय म्हणतो आपण, जसा दोरीचा गुतडा होता ना तसा रूटचा जो आहे ना तो रूटचा पूर्ण असा बंडल किंवा असं नेटवर्क, एक जाळं तयार होतं. म्हणजे असं जाळी जाळी म्हणते पूर्ण त्या रूटची, एवढे रूट एकमेकाला घुसून असे ते जाळं तयार करतात. ते कोणामुळे होतं, निमॅटोडच्या अटॅकमुळे होतं. ठीक आहे. अँड द रूट रॉट्स caused by species of Sclerotium, Rhizoctonia, Pythium, Phytophthora and Phaematotrychum. तर हाय सॉइल मॉइश्चर मुळे काय होतं, निमॅटोड अफेक्ट करतो, निमॅटोड अटॅक करतो आणि दुसरे रूट रॉट जे ह्या स्पेसिस कॉज करतात त्यांचा सुद्धा अटॅक वाढू शकतो. तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, इरिगेशनची मेथड योग्य वापरली पाहिजे, इरिगेशनची अमाऊंट योग्य वापरली पाहिजे आणि इरिगेशनची फ्रिक्वेन्सी सुद्धा योग्य वापरली पाहिजे. जर आपण म्हणजे विदाऊट कोणत्या गोष्टीचा विचार करता जर अमाऊंट, फ्रिक्वेन्सी किंवा मेथड ऑफ इरिगेशन जर यूज करत असो तर दॅट मेथड ऑफ इरिगेशन कॅन स्प्रेड दी डिफरंट टाइप ऑफ डिसीजेस और पॅथोजन्स. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, सो इथपर्यंत आपले 3 प्रिन्सिपल कव्हर झाले. कुठले, फर्स्ट अवॉइडन्स म्हणजे पूर्णपणे पॅथोजन अवॉइड करायचा, सेकंड एक्सक्लुजन ऑफ द पॅथोजन म्हणजे पॅथोजनला इन्फेक्शनच करू द्यायचं नाही, आणि थर्ड इरॅडिकेशन म्हणजे जरी थोडंफार इन्फेक्शन झालं असेल तर ते जिथे इन्फेक्शन झाले ते प्लांट किंवा तो पार्टच उपटून टाकायचा, इरॅडिकेट करायचा, ते आपण बघितलं. आता फोर्थ प्रिन्सिपल आहे, फोर्थ तत्व आहे, फोर्थ मूल्य आहे कुठलं, प्रोटेक्शन, संरक्षण करणे. सो काय बघा, हे काय आहे, इट इज द यूज ऑफ सम प्रोटेक्टिव्ह बॅरियर बिटवीन ससेप्टेबल पार्ट ऑफ द सस्पेक्ट और होस्ट ऑफ द पॅथोजन. म्हणजे काय करायचं, आपल्याला जर माहित असेल की या प्लांटवरती अटॅक होऊ शकतो तर त्या प्लांटमध्ये आणि त्या पॅथोजनमध्ये काहीतरी बॅरियर तयार करायचं. ठीक आहे.
सो बघा काय पुढं अजून कळेल आपल्याला. इन मोस्ट केसेस अ प्रोटेक्टिव्ह स्प्रे or dust applied on the plant in advance of the arrival of fungus spores. म्हणजे फंगस स्पोर किंवा डिसीज अटॅक करायच्या अगोदरच काय करायचं, आपल्या प्लांटवरती फवारणी करायची, आपल्या प्लांटवरती डस्ट किंवा पावडर अप्लाय करायची, जेणेकरून त्या प्लांटवरती अटॅक होऊ नये म्हणून. डिसीज यायच्या अगोदर किंवा स्पोर तयार व्हायच्या अगोदर, स्पोरने अटॅक करायच्या अगोदरच आपण काय करायची, स्प्रेइंग वगैरे करायची, जेणेकरून ते प्लांट जे आहेत ते प्लांट म्हणजे स्वतःवरती त्या डिसीजचा अटॅक करून घेणार नाहीत. दिस इज कॉल्ड एज प्रोटेक्शन. नेक्स्ट बघा, समटाइम्स इट इज अचीव्ड बाय किलिंग द इन्सेक्ट्स और अदर इनॉक्युलेटिंग एजंट. कधी कधी आपण काय करू शकतो, जे इन्सेक्ट डिसीज कॉज करू शकतात त्या इन्सेक्टलाच आपण किल करू शकतो इन्सेक्टिसाइड वापरून किंवा स्प्रे करून, किंवा जे इनॉक्युलेटिंग एजंट आहेत म्हणजे जे डिसीज कॉज करू शकतात अशांनाच किल करून आपण काय करू शकतो, आपल्या क्रॉपला प्रोटेक्ट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, समटाइम्स इट इज अचीव्ड बाय इरेक्शन ऑफ वाइंड ब्रेक और अदर मेकॅनिकल बॅरियर. म्हणजे वाइंड ब्रेक्स वगैरे लावून, ठीक आहे, किंवा अदर मेकॅनिकल बॅरियर म्हणजे असे बॅरियर लावून जेणेकरून ते आपल्या प्लांटवरती डिसीज अटॅक करू शकणार नाही. असं करून आपण काय करू शकतो, आपल्या प्लांटचं प्रोटेक्शन करू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट, फंगिसाइडल स्प्रेज दॅट ऍक्ट एज प्रोटेक्टंट्स. फंगिसाइडल म्हणजे फंगाई कंट्रोल करण्यासाठी फंगिसाइड, इन्सेक्ट कंट्रोल करण्यासाठी इन्सेक्टिसाइड, वीड कंट्रोल करण्यासाठी विडीसाइड. ठीक आहे. सो फंगिसाइडल स्प्रे मीन्स फंगिसाइडल स्प्रे आपण करू शकतो जे प्रोटेक्टंट म्हणून ऍक्ट करतील. आर यूज टू कंट्रोल सर्कोस्पोरा लीफ स्पॉट ऑफ शुगर बीट. म्हणजे शुगर बीटचा जो सर्कोस्पोरा लीफ स्पॉट आहे तो कंट्रोल करण्यासाठी फंगिसाइडल स्प्रे उपयोगी असू शकतो, इस्पेशली इन दोज फील्ड्स वेअर इनॉक्युलम हॅज कॅरीड ओव्हर फ्रॉम प्रिव्हियस इयर. म्हणजे अशा फील्डमध्ये जिथं हा सर्कोस्पोरा लीफ स्पॉट ऑफ शुगर बीट जो आहे तो पहिल्या वर्षामध्ये तो डिसीज झाल्यामुळं दुसऱ्या वर्षी सुद्धा तोच डिसीज जिथं इनॉक्युलेट झालेला आहे, अशा ठिकाणी जर आपण फंगिसाइडल स्प्रे केला तर हा जो सर्कोस्पोरा लीफ स्पॉट ऑफ शुगर बीट आहे तो आपण कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. देन these fungicides act on the leaf surface to kill newly germinated spore. हे फंगिसाइड जे आहेत ते काय करतात तर लीफ सरफेस वरती जे स्पोर तयार होतील त्या जर्मिनेटेड म्हणजे नवीन जे स्पोर तयार होतील डिसीज कॉज करणारे त्या स्पोरला किल करण्यामध्ये मदत करतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सल्फर इज यूज्ड ॲज प्रोटेक्टंट फंगिसाइड टू कंट्रोल पावडरी मिल्ड्यू ऑफ शुगर बीट. शुगर बीटचा जो पावडरी मिल्ड्यू आहे, ठीक आहे, शुगर बीटचा पावडरी मिल्ड्यू कंट्रोल करण्यासाठी आपण सल्फर हा प्रोटेक्टंट फंगिसाइड म्हणून वापरतो. तो हा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवू शकता तुम्ही. काय सांगितलं इथं, शुगर बीटचा जो पावडरी मिल्ड्यू आहे तो पावडरी मिल्ड्यू कंट्रोल करण्यासाठी सल्फर जो आहे हा सल्फर आपण प्रोटेक्टंट फंगिसाइड म्हणून आपण यूज करू शकतो. ठीक आहे. सो हा काय होता, फोर्थ प्रिन्सिपल ऑफ IPM. फोर्थ प्रिन्सिपल ऑफ IPM दॅट इज प्रोटेक्शन, संरक्षण कसं देऊ शकतो आपण. अँड नाव इट इज द लास्ट प्रिन्सिपल ऑफ IPM, इट इज इम्युनायझेशन ऑफ डिसीज रेजिस्टन्स. म्हणजे काय करायचं, ऑलरेडी आपल्या प्लांटमध्ये रेजिस्टन्स क्रिएट करायचा, त्याच्यामध्ये इम्युनिटी इन्सर्ट करायची म्हणजे तो डिसीजचा अटॅक जरी झाला तरी आपल्या प्लांटवर त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय करायची, इम्युनिटी तयार करायची आपल्या प्लांटमध्ये. सो बघा, व्हॉट इज दिस इम्युनायझेशन ऑफ डिसीज रेजिस्टन्स. डिसीज रेजिस्टन्स म्हणजे डिसीजचा अटॅक जरी झाला तरी परिणाम नाही झाला पाहिजे. अँड टॉलरंट व्हरायटीज आर चीपेस्ट, इझिएस्ट अँड मोस्ट इफिशियंट वे टू रिड्यूस डिसीज लॉसेस. म्हणजे अशा व्हरायटीज डेव्हलप करायच्या ज्यांच्यावरती कुठलाही डिसीजेसचा अटॅक होणार नाही, जरी अटॅक झाला तरी त्या प्लांटवरती किंवा त्या प्लांट पार्टला त्याचा कसाही फरक पडणार नाही. ठीक आहे. म्हणजे डिसीज रेजिस्टंट आणि टॉलरंट व्हरायटीज डेव्हलप करणं हा चीपेस्ट म्हणजे सगळ्यात स्वस्त, इझिएस्ट, सोपा आणि मोस्ट इफिशियंट वे आहे डिसीज लॉसेस कमी करण्यासाठी. ठीक. नेक्स्ट, व्हरायटी शुड बी सिलेक्टेड. अशा व्हरायटी चूज केल्या पाहिजेत दॅट पजेस रेजिस्टन्स और टॉलरन्स टू वन ऑर मोर डिसीज ऑर्गॅनिझम. अशा व्हरायटी चूज केल्या पाहिजेत आपण क्रॉप लावताना की ज्या एक किंवा एकपेक्षा जास्त डिसीज ऑर्गॅनिझमला अवॉइड करू शकतील, टॉलरेट करू शकतील, रेजिस्ट करू शकतील. ठीक आहे. नेक्स्ट बघा, फॉर सम डिसीजेस, काही डिसीजेससाठी सच एज सॉइल बोर्न व्हॅस्क्युलर विल्ट. फॉर एक्झाम्पल बघा, काही डिसीजेससाठी जसं की सॉइल बोर्न व्हॅस्क्युलर विल्ट आहे अँड दी व्हायरसेस, द यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज इज द ओनली मीन्स ऑफ एन्श्युरिंग कंट्रोल. म्हणजे काही डिसीज आहेत बघा, सॉइल बोर्न व्हॅस्क्युलर विल्ट किंवा व्हायरसेस, हे असे डिसीजेस आहेत
जे फक्त आणि फक्त रेजिस्टंट व्हरायटी वापरूनच आपण कंट्रोल करू शकतो. का तर यांच्यावरती दुसऱ्या कुठल्या टूलचा किंवा दुसऱ्या कुठल्या कंट्रोलचा परिणाम होत नाही. तर असे जे डिसीजेस आहेत, फॉर एक्झाम्पल सॉइल बॉर्न मॅस्क्युलर विल्ट किंवा व्हायरसेस, यांना रेजिस्टंट व्हरायटीज काय होते, बेस्ट सोल्युशन आहे कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे सर्टिफाइड सीड ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज इज अवेलेबल. सर्टिफाइड सीड, सर्टिफाइड मीन्स देर आर डिफरंट स्टेजेस ऑफ सीड्स. ठीक है, इट मे बी ब्रीडर सीड, न्यूक्लियस सीड, देन फाउंडेशन सीड, रजिस्टर्ड सीड अँड देन लास्टली सर्टिफाइड सीड. म्हणजे या सगळ्या फेजेस मधून ती सीड काय होते, पुढे पुढे येत असते. सो फायनली जे सर्टिफाइड सीड आहेत रेजिस्टंट व्हरायटीजच्या, त्या अवेलेबल आहेत अँड सोल्ड कमर्शियली. त्या कमर्शियली विकल्या सुद्धा जात आहेत. द यूज ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट रेजिस्टंट प्लांट्स, द यूज ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट्स म्हणजे प्लांटच्या व्हरायटीचा वापर रेजिस्टंट टू पर्टिक्युलर डिसीजेस, पर्टिक्युलर डिसीजेसला ते म्हणजे रेजिस्टन्स असणाऱ्या व्हरायटीचा वापर हॅज प्रूव्ड टू बी व्हेरी इफेक्टिव्ह अगेन स्टेम रस्ट ऑफ व्हीट, रस्ट ऑफ ड्राय बीन अँड रायझोक्टोनिया रूट रॉट ऑफ शुगर बीट. तर हे जे डिसीज आहेत, स्टेम रस्ट ऑफ व्हीट, रस्ट ऑफ ड्राय बीन, रायझोक्टोनिया रूट रॉट ऑफ शुगर बीट, यांच्यापासून म्हणजे यांचा इफेक्टिव्ह कंट्रोल करण्यासाठी त्या प्लांटच्या रेजिस्टंट व्हरायटीचा वापर हे बेस्ट सोल्युशन आतापर्यंत ठरलेलं आहे. सो मोस्ट प्लांट ब्रीडिंग इज डन फॉर डेव्हलपमेंट ऑफ व्हरायटीज. म्हणजे मोस्टली जी प्लांट ब्रीडिंग आहे, ठीक आहे, प्लांट ब्रीडिंग कशासाठी म्हणजे डेव्हलप केली जाते, म्हणजे प्लांट ब्रीडिंग काय करते, डेव्हलपमेंट ऑफ व्हरायटीज दॅट प्रोड्यूस ग्रेटर यील्ड्स ऑफ बेटर क्वालिटी. म्हणजे प्लांट ब्रीडिंग मध्ये रिसर्च डेव्हलपमेंट ही कशासाठी चालू आहे, की रेजिस्टंट व्हरायटीज तयार करायच्या ज्या हायेस्ट यील्ड पण देतील आणि पेस्ट आणि डिसीजेस पासून रेजिस्टन्स सुद्धा देतील. ठीक आहे. सो व्हेन सच व्हरायटीज बिकम अवेलेबल, ज्यावेळेस अशा व्हरायटी अवेलेबल होतात, दे आर देन टेस्टेड फॉर रेजिस्टन्स अगेन्स्ट सम ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट पॅथोजन प्रेझेंट इन द एरिया. ज्यावेळेस अशा व्हरायटीज डेव्हलप केल्या जातात ब्रीडर्स कडून, त्यावेळेस अशा व्हरायटी वेगवेगळ्या डिसीजेस पासून म्हणजे चेक केल्या जातात की त्या डिसीजला ते अवॉइड करू शकतात का, त्या डिसीजला ते रेजिस्ट करू शकतात का, हे चेक केल्या जातात त्या त्या एरियामध्ये, वेअर द व्हरायटी इज डेव्हलप्ड अँड वेअर इट इज एक्सपेक्टेड टू बी कल्टिवेटेड. म्हणजे प्लांट ब्रीडर जेव्हा व्हरायटी डेव्हलप करतील त्यावेळेस ती व्हरायटी कुठल्या एरियासाठी त्यांनी डेव्हलप केलेली आहे, म्हणजे ह्युमिड रिजनसाठी, कोल्ड रिजनसाठी, वॉर्म टेम्परेचर असणाऱ्या रिजनसाठी, का कुठल्या रिजनसाठी डेव्हलप केले, तिथं ते चेक केलं जातं की त्या डिसीजेससाठी ती योग्य आहे का, ती रेजिस्ट करू शकते का, आणि जिथं त्याचं कल्टिवेशन होणार आहे तिथं ती सुटेबल आहे का, ह्या गोष्टी चेक केल्या जातात. ठीक आहे. सो बघा, दिस इज ऑल अबाउट दी लेक्चर नंबर 2, प्रिन्सिपल्स अँड टूल्स ऑफ IPM. This is all about the lecture number 2, principle and tools of IPM. So याच्यामध्ये आपण काय बघितलं, प्रिन्सिपल्स ऑफ इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंट. याच्यामध्ये प्रत्येक प्रिन्सिपल मध्ये 4-5 असे टूल्स दिलेले आहेत. सो आपण 5 प्रिन्सिपल बघितले, अवॉइडन्स, एक्सक्लुजन ऑफ इनॉक्युलम, इरॅडिकेशन, प्रोटेक्शन अँड डिसीज रेजिस्टन्स. ठीक आहे. सो 1 by 1 आपण हे 5 प्रिन्सिपल आपण बघितले आणि त्या 5 प्रिन्सिपल मध्ये वेगवेगळे असे जे टूल्स होते, ठीक आहे, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचे, तर ते टूल्स आपण बघितलेले आहेत. सो आपला नेक्स्ट टॉपिक आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेस, जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. सो बघा, टिल नाउ we have completed the first lecture, IPM introduction, history, importance and concept, and second lecture, principles and tools of IPM. In next video we'll go for economic importance of diseases. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा एक लिंक दिलेली आहे तुम्हाला गुगल ड्राईव्हची, तर त्या लिंक वरती जाऊन तुम्ही ही जी नोट्स आहे ती नोट्स डाउनलोड करू शकता. जस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली पहा, त्या लिंक वरती क्लिक करा आणि राईट कॉर्नर मध्ये जे डाउनलोडचं बटन तुम्हाला दिसेल त्या बटनवरती क्लिक करून ही नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. थँक्यू. विल स्टॉप हिअर.